नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया श्रावणातील मंगळागौरी व्रत पूजाविधी आणि महत्त्व. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्त्व आहे. श्रावणात 7ही वारांना महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्षे करावयाचे व्रत म्हणजे मंगळागौरी. पती पत्नीमधील अत्यंत प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिव पार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौरी पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती, तिचं पूजन केलं जातं. चला तर मग जाणून घेऊया मंगळागौरी पूजन. अन्नपूर्णा देवीची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. सर्वप्रथम गणपती पूजन, कलश घंटा, दीपपूजन करून मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिवमंगलागौरीचे आवाहन करावे. यानंतर पूजा करावी. काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे. नंतर देवीची अंगपूजा करून देवीला विविध पत्री फुले वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ इत्यादी धान्य मुठीने अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करावा. पूजा झाल्यानंतर सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्त, दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला 3 अर्घ्य द्यावीत. यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचावी. देवीला विविध पक्वान्नांनी युक्त महानैवेद्य अर्पण करून कणकेच्या 16 दिव्यांनी व काडवातींनी आरती करावी. सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपरिक खेळ खेळून जागरण करावे. लग्नानंतर सलग 5 वर्षे मंगळागौरीचे व्रत करण्याची ही प्रथा आहे. लग्नानंतर आईने मुलीला दिलेले सौभाग्य व्रत म्हणून मंगळागौरीला ओळखले जाते. मंगळागौरी व्रताचे पालन केल्याने पतीचे दीर्घायुष्य होते व विवाहित महिला देखील चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. हे व्रत वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि कुटुंबात सुख शांती नांदावी यासाठीही पाळले जाते. पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. ज्यांना संतती नाही त्यांनी मंगळाग्रह गौरीचे व्रत करावे. त्यांना संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते. धन्यवाद.